150 नीलगायींसह हजारो प्राण्यांनी गमावले प्राण। बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं, ती म्हणजे चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती लोकल डेड एंडला धडकली। त्याचप्रमाणे लोकलचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। आज वीकेंड असल्यानं गर्दी कमी होती, त्यामुळे मोठी हानी टळलेली आहे। आपण बघू शकतो ही दृश्य आहेत, आमच्यापर्यंत पोहोचलेली एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघू शकतो। ही जी ट्रेन आहे ती अक्षरशः प्लॅटफॉर्म वरती चढलेली आहे, डेड एंडला ही धडक बसलेली आहे आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। आज वीकेंड असल्यामुळे कुठेतरी मोठी हानी टळली आहे, मात्र ह्यामध्ये जो मोटरमन आहे आणि 2 ते 3 प्रवासी आहेत ते जखमी झाल्याचं वृत्त समजतंय। लोकल डेड एंडला धडकलेली आहे। आपण ही दृश्य बघू शकतो, झी मीडियावर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्याला बघायला मिळतील। 2 ते 3 जण ह्यामध्ये किरकोळ जखमी झाले, तर मोटरमन देखील ह्यामध्ये जखमी झालेला आहे। आणि ह्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट या स्थानकावरती एक भीषण अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ही लोकल आल्यानंतर जो एंड आहे तिथे न थांबता ही सरळ जी आहे ती प्लॅटफॉर्म वरती चढलेली आपल्याला पाहायला मिळते। जो बफर एंड आहे तिथे ट्रेन आल्यानंतर ट्रेन ज्या आहेत त्या थांबतात, मात्र ही ट्रेन जी आहे ती प्लॅटफॉर्म वरती चढलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि किती भीषण पद्धतीने अपघात झालेला आहे तो आपण इथे बघतोय। मोटरमॅनचं नियंत्रण सुटलेलं आहे असं सांगण्यात येतं। त्यामुळे आपण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की जो बफर एंड आहे त्याला तोडून ही ट्रेन जी आहे ती बाहेर आलेली आहे आणि कशा पद्धतीने हा सगळा अपघात म्हणू शकतो जो झालेला आहे आपल्याला पाहायला मिळेल। आपण जर ही ट्रेन जी आहे ट्रेनची मोटरमॅनची बाजू बघितली तर आपल्याला बघायला मिळेल की कशा पद्धतीने हा सगळा अपघात झालेला आहे। यामध्ये सांगितलं जातं की मोटरमॅन जो आहे तो जखमी झालेला आहे, बाकी कोणाला जो आहे यामध्ये जे आहे जखम किंवा इजा झाली आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती प्रथमदर्शनी तरी सांगितली जाते। एकंदरीतच जर आपण बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की कशा पद्धतीने हा एकंदरीतच अपघात झालेला आहे। आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीने कधीच जो आहे अशी घटना घडलेली नव्हती आणि त्यामुळे अशी घटना झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। आपण जर हा बफर एंड बघितला तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गाडीचा किंवा जे गाडीचे पार्ट्स आहेत त्याचा कसा चक्काचूर झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आणि एकंदरीतच जी आहे आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे एक मोठी आणि भीषण घटना जी आहे ती टळलेली आहे। प्लॅटफॉर्मवरती जे आहे ते लोक नव्हते, मात्र यामध्ये मोटरमन जखमी झालेला आहे आणि अशा पद्धतीने एक मोठा अपघात जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आता या सगळ्याची जी आहे चौकशी केली जाते आणि मोटरमॅनचं नियंत्रण सुटलं का, एकंदरीतच काय झालं या सगळ्या प्रकारची चौकशी केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। आपण बघितलं की चर्चगेट स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती ही लोकल धडकलेली आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान बघायला मिळते या लोकलचं। ही जी ट्रेन आहे ती अक्षरशः डेड एंडला धडकली आहे, त्या अक्षरशः बफर तोडलेलं बघायला मिळू शकतं। आपण बघू शकतो त्यामध्ये मोटरमन तर जखमी झालाच आहे, मात्र 2 ते 3 प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ट्रेनचं नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय। तर त्यामुळे ह्याच्यामुळे पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती काही काळ विस्कळीत झालेली आहे। आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, आपण बघितलं की मोठा अपघात खरं तर हा होता, टळलेला आहे। वीकेंड असल्यामुळे कुठेतरी हा अपघात टळलाय आपण असं म्हणू शकतो, मात्र ट्रेनचं आहे ते मोठं नुकसान झालेलं बघायला मिळतंय। मोटरमन जखमी झालाच आहे, मात्र त्याचबरोबर 2 ते 3 प्रवासी देखील जखमी झाल्याचं वृत्त समजतंय। नेमका हा अपघात कसा झाला, मोटरमनचं नियंत्रण सुटलं का, ह्या संदर्भात काही कळू शकलंय का? मधुरा, नेमका हा अपघात कशामुळे झाला याची जी आहे ते आता चौकशी केली जाईल। नेमकं या सगळ्या अपघाताच्या मागचं काय कारण आहे किंवा मोटरमनचं नियंत्रण सुटलं का याची आता तपासणी केली जाते, चौकशी केली जाते। मात्र सकाळी साधारण 10:30-11च्या सुमाराची ही घटना आहे, 3ऱ्या प्लॅटफॉर्मवरती झालेली आहे आणि ट्रेन जी आहे बफर एंडला न थांबता सरळ जी आहे ती प्लॅटफॉर्मवरती धडकलेली आहे। आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे जास्त वर्दळ जी आहे ती स्थानकात नव्हती, त्यामुळे एक मोठा आणि भीषण अपघात जो आहे तो टळलेला
झालेला आहे. हा कशामुळे झाला, काय नेमकं यामध्ये घडलेलं आहे, या सगळ्याची आता तपासणी आणि पाहणी केली जाते. नक्कीच देवेंद्र, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आपण ह्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेतच राहू. मात्र पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय की अशा पद्धतीनं डेड एंडला धडक कशी झालेली आहे. या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच राहू. यामध्ये एक मोटरमन जखमी झालेला आहे, तर 2 ते 3 जे प्रवासी होते, जे 3 जण होते ते किरकोळ जखमी झालेले आहेत. त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. मात्र एकूणच मोटरमनचं नियंत्रण सुटलं का, काय नेमकं घटना कशी घडली या संदर्भात अजूनही कळलेलं नाहीये. चर्चगेट स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती ही घटना घडलेली आहे. जो बफर एंड होता त्याला तोडून अक्षरशः ही जी ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्मवरती चढली आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे. मात्र वीकेंड असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती आणि त्यामुळेच मोठी हानी टळली आहे असंही ह्यावरून समजतंय. आपण बघू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणात ट्रेनचं नुकसान झालेलं आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर चर्चगेटच्या ही ट्रेन अशी धडकलेली बघायला मिळते. पहिल्यांदाच अशा प्रकारची दुर्घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. मोठ्या प्रमाणात ट्रेनचं तर नुकसान झालेच आहे, मात्र पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती काही काळ विस्कळीत झालेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.